कर्ज आहे. सत्ता नसती तर राहुल कोल यांना आत बसावं लागलं असतं. दौंड तालुक्यामध्ये सर्व सत्तेचा दुरुपयोग चाललाय. तालुक्यातील जनतेला सर्व प्रकार माहीत आहे. कुल कुटुंबाला तालुक्यातील जनताच जागा दाखवणार असल्याचं माजी आमदार आणि पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगत कुल कुटुंबावरती सडकून टीका केली आहे. एवढी दुर्दशा केली. आज 450 कोटीचं कर्ज आहे हो त्या कारखान्यावर. तुम्हाला माहिती आहे का? त्यांनी जामीन एक मागच्या 15 दिवसापूर्वी जामीन झालेत सगळ्या डायरेक्टर बोर्डाला. 4 जामीन द्यावं लागले कोर्टामध्ये एकेकाला, तेव्हा ते जामीनवर सुटलेत. एका ट्रॅक्टरवर 5 बँकाची कर्ज काढायची असतात का हो? एका ट्रॅक्टरवर आणि हमी पत्र दिलं प्रत्येक बँकेला की तुम्ही सोडून कुठल्याही बँकेचं अशा प्रकारचं कर्ज घेतलेलं नाही, अशी हमी पत्र दिले. माझ्याकडे सगळी कागद आहेत, सगळी 700 ट्रॅक्टरवर कर्ज काढली तशी, आणि ते 125 कोटी रुपये कारखान्याने वापरलेत. आणि तो काय कबूल करतो, मी 5 बँकाची नाही पण 2 बँकाची एका ट्रॅक्टरवर कर्ज काढल्यात. पण माझ्याकडे सगळी आकडेवारी आहे. रमेश थोरात कुठल्या कुठल्या बँकेची कर्ज आहे, किती कर्ज आहे, कोणाच्या नाव किती, म्हणजे माझ्या नाव कुठल्या बँकेचं किती किती कर्ज आहे हे सगळं आहे माझ्या डिटेल आहे गाडीत. सगळं अपडेट ठेवलंय मी सगळं. हा, फरार अहो सगळी सत्तेचा दुरुपयोग चाललाय. जर सत्ता नसती तर ह्यांना आताच बसावं लागलं असतं. ते गुट्टेवारला टाकलाय बघा आतमध्ये, रत्नाकर गुट्टेवार टाकला ना. हीच फसवणूक अशीच. बरे हे पैसे काढलेत ना, हे चेक सह्याने घेतले त्यांच्या शेतकऱ्यांच्या आणि ते डायरेक्ट कारखान्याकडे जमा केलेत पैसे आणि ते वापरलेत त्यांनी. आता त्याचं 125 कोटीचं 160 कोटी झालंय. माझा 135 कोटीचा एनपीए झालाय माझा भीमा पाटसचा, माझ्या बँकेचा. त्याच्यामुळे मी रिव्हर्स नफ्यात आलोय. ते 135 कोटी माझे वस्तू झाले असते तर मी कुठे गेलो असतो.